मित्रांनो, मुळीकवाडी यात्रेनिमित्त 5 तारखेला एक मैदान पडले. ओपनचं मैदान आहे आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आलोय. तर कशा निमित्त मैदान पडले? नमस्कार. मैदान हे मुळवाडीचं आपली पारंपरिक यात्रा असते. ज्योतिबराया, खंडोबाराया, हनुमान, भैरवनाथ महाराज, भैरवनाथ देवस्थानच्या यात्रेनिमित्त पारंपरिक यात्रेचं मैदान आहे. मागच्या वर्षी आम्ही मंदिराचा सगळ्या जीर्णोद्धार केला. मुळवाडी आणि कलटणच्या सगळ्या ज्या आपल्या माणसांच्या सहकार्यानं त्या निमित्तानं एक उत्सव, सगळ्या देवांचा उत्सव म्हणून त्यांच्या आनंदासाठी एक पारंपरिक मैदान आहे. हे मैदान ओपनचं आहे बरोबर? मैदान ओपनचं आहे. 5 तारखेला 5 एप्रिल ओपनचं मैदान. आणि नोंद कधीपासून चालू होती? नोंद आज चालू झाल्या. आजपासून नोंद झाल्या. मला वाटतं मग अशी 17 गाड्या नोंद झाल्यात. नोंद आजपासून सकाळपासून चालू झाल्या. कसं नियोजन, बक्षीस नियोजन कसं आहे? बक्षीस नियोजन पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 1,00,000 रुपये, 1,01,000 रुपये. द्वितीय 2 नंबर 71,000, 51,000, 31, 21, 11 अशी बक्षीस आहे ती. या मैदानात टोटल क्वार्टर फायनल त्याला सुद्धा बक्षीस भेटणार आहे ती. क्वार्टर फायनलला प्रत्येकाला 2 ढाली, फायनलच्या बैलगाडी मालकाला 2 ढाली, गट पासला 1 सन्मान चिन्ह. गट पास जर झालं तर त्या बैलगाडी मालकाचा विचार करून आता एक निर्णय झाला शेटच्या यांच्या मार्फत की 1,000 रुपये त्यांची जी प्रवेश फी आहे ती आहे अशी त्यांना माघारी भेटणार. त्यांचा विचार करून त्याच्यानंतर ड्रायव्हरसाठी जो फायनलला ड्रायव्हर पात्र होईल त्यांचा विचार करून त्यांना सुद्धा 2,100 रुपये त्यांना एक सन्मान किंवा त्यांचा एक सन्मान म्हणून त्यांना 2,100 रुपये त्यांना भेटणार. आणि सन्मान चिन्ह सुद्धा ड्रायव्हरला. आणि क्वार्टर फायनलच्या प्रत्येक गाडीवाल्याला 2,500 रुपये गुलालासाठी पण भेटणार आहेत. मित्रांनो, क्वार्टर फायनलला सुद्धा 2,500 रुपये बक्षीस आहे प्रत्येकी, प्लस फायनलच्या ड्रायव्हरला 2,100 रुपये बक्षीस आहे, प्लस ड्रायव्हरला सुद्धा सन्मान चिन्ह आहे आणि गट पासला सन्मान चिन्ह आहे. गट पासला प्रवेश फी माघारे. फाटीचं कसं शेट, पहिली आदतची फाटी तर आदतचं मैदान झालं, आता फाटी वाढवली का कशी? वाढवली आता. पहिला 750 पल्ला होता, आता पाठीमाग वाढवली, खाली पाठीमाग वाढवली 800+ आहेत. आणि पूर्णपणे लुटून घेतल्यासारखी. हो, लुटून घेतली पूर्ण. एक खडा नाही दिसणार तुम्हाला पाठीमाग. पहिली गोष्ट तुमची वैर होऊन पळणार. हो, पळणार आहे. काय हो फाटीचं वैशिष्ट्य काय सांगशाल? फाटीचं वैशिष्ट्य म्हणजे उराडीचे फाटे आहे पहिल्यापासून, सुरुवातीपासून. आता ओपनचा असल्यामुळे तर काही विषय नाही. ओपनच्या बैलासनी चांगली पळाली 1 नंबर फाटे. कारण का अशी कसं जसं खालनापासून वरचा पुसेगावला कशी सुरुवातीपासून हळूहळू टप्प्यानं उराटी लागली जाते तशी उराटी आहे. फाटीचं अंतर पण एकदम ओके आहे. पहिल्यांदा सुरुवातीला फाटी केली तर आम्हाला थोडंसं म्हणजे नाही काय जास्त मेहनत करायला लागली, माती भरून घ्यायला लागली. समजा फाटीमध्ये पाणी मारावं लागलं, पुढच्या साईडला थांबण्यासाठी काही गाळ भरून घेतला. त्यामुळे आता सगळी पळण्यायोग्य फाटी झालेली आहे. आणि ती पण टेन्शन आहे. आसपास बांधायला सुद्धा जरा बऱ्यापैकी झाडाचं हे पिपणी असल्यामुळे बैलगाडी मालकासनी पण त्याचं काही टेन्शन नाही. असे चांगले टँकर सोय करणार बैलांना. हा, बैलासाठी पाण्याची वेगळी सुविधा असणार, ह्याच्यासाठी वेगळी सुविधा असणार पाण्याची. माणसासाठी अँब्युलन्स वेगळी असणार. सगळ्या सुविधा त्या पद्धतीने करणार आहे आपण. काय आव्हान काय कराल सीट बैलगाडी मालकांना? मैदान यात्रेचं आहे आणि मैदान रितसर होणार, मैदान पारदर्शक होणार आणि जास्तीत जास्त येऊन सहकार्य करावं आपलं. मित्रांनो, बक्षिसाचा एक प्रकारे पाऊस आहे म्हणजे सन्मान चिन्ह ही ती भरपूर बक्षीस आहे ती. आणि ड्रायव्हरला सुद्धा 2,100 रुपये ठेवले. शेवट कसं आहे माहिती का, आपण प्रत्येक घटकाचा, आता ही आमची यात्राच असताना सर्व समाज, तुम्ही दुसऱ्या गावात गेला का नाही, कोण ज्योतिबाची यात्रा घेतो नुसती, कोण खंडोबाची घेतो, आमचं तसं नाही. प्रत्येक समाज ह्यात आला पाहिजे आणि प्रत्येक तळागाळातला माणूस ह्यात आला पाहिजे आणि त्याला छंद लागला पाहिजे, यात्रेत इन्व्हॉल्व झाला पाहिजे. तशा पद्धतीची यात्रा भरवण्याचा प्रयत्न. ह्यात बैलगाडी क्षेत्रात सुद्धा कसं असतं, काय माणसामध्ये ड्रायव्हरला पैसे पोचले नाहीत किंवा पैरवाला म्हणतो मला डाल भेटली, दुसऱ्या पैराला भेटलं नाही, पैसे भेटले नाहीत, सन्मान चिन्ह भेटलं, मग माणसाला कसं असतं, ज्याला गटाला मार खाल्ला त्याला म्हणजे घरी जाऊन काय म्हणजे सांगता येत नाही काय हाल. ते जर सन्मान चिन्ह ठेवलं वर्षभर तुम्हाला ती बघू शकतोय ना बाबा, गटपास झाला त्याला आनंद असतो. काय प्रत्येकाचीच बैल आता कसं असते, समजा 500 गाडी नोंद झाली, 500ला बक्षीस भेटते का? नाही. एक आपण 8 बक्षीस दिले, 8 दुनी 16, 16 दुनी 32 माणसांनी ढाली भेटणार आहे. त्या बक्षिसाचं गुलाला असे पात्र राहणार आहे. पण कसं होतंय, सगळ्याला ती भेटत नाही. त्यामुळे प्रत्येकाचा गट पासवाल्याला पण आपण सन्मान चिन्ह देऊन त्याचा योग्य सन्मान, त्याला पण एक आठवण राहते बाबा आम्ही मुळवाड्याच्या मैदानात गट पास केला. ड्रायव्हर पण कसं 2,100 रुपये त्याला म्हणजे आपलं नाही का खुशीनं, मग तेवढ्या ते जोशानं पण गाडी हाणतोय बाबा, त्याला पण एक सन्मान चिन्ह भेटतं बाबा. मला मुळवाड्याच्या ज्योतिबा आशीर्वाद भेटला, खंडोबा आशीर्वाद भेटला, हनुमान आशीर्वाद भेटला. एक वर्षानुवर्ष त्यांना एक ताकद राहते. त्यामुळं प्रत्येकाचा आपण इथं विचार करून सगळ्याचं चांगलं नियोजन करायचा प्रयत्न केलाय. आणि सगळ्यात महत्वाची एकजुटता आहे. आता 12 साडेबारा वाजले, एवढं ऊन आहे तरी पण
अजून इतकी माणसं अवेलेबल आहेत काय काय ठिकाणी 4-4, 5-5 माणसं फक्त मुलाखत द्यायची. नाही तर कसं आहे तर पहिली 2 मैदान पाचवड झाली होती मैदान पाचवड म्हणजे पाचवड आम्ही काही एकत्र असतो आता यातला अर्धी पाचवडची अर्धी मुळी वाढीतली आम्ही मिळूनच करतो सगळं म्हणजे भरपूर माणसं आहे ती ऊन आहे तरी पण एवढं अवेलेबल झाली माणसं. आणि हे काय प्रत्येक जण आपापलं कसं तुम्ही येणार म्हणून लगेच आले असं कोणाला फोन करून बोलवलं नाही किंवा काय नाही. सगळी नादी माणसं आहे ती आणि प्रत्येकाची बैल आहे ती. आता प्रकाश शेट आहेत वांजळे आमचं आपली प्रकाश शेट आहेत सरच्या बैल आहे अजित शेटची बैल आहे ती सगळी म्हणजे नादी माणसं आहेत ती दर्दी माणसं आहेत कोणावर असं प्रेशर नाही. त्यामुळं बैलगाडी अड्डा भरवताना सुद्धा बक्षीस लावताना सुद्धा अड्डा तयारी करताना सुद्धा ही माणसं आमची दिवस रात इथं म्हणजे एक म्हणजे कामगार लावून लुटून घेऊन त्या माणसा सुद्धा आम्ही चहा पाणी सगळं येतो त्यांचा सुद्धा सत्कार करतोय आम्ही. त्यामुळे गाडीवाल्यांचा पूर्णपणे विचार करून ही आमची जी माणसं आहेत की नाही पूर्ण टीम आपली बैलगाडी माणसाला कसं बाबा त्यातनं न्याय भेटेल त्यांना कसं बक्षिसाचं होईल आणि बैलासनी इजा होणार नाही किंवा त्यांना कसं त्यांचा जास्तीत जास्त सन्मान होईल याचा विचार करण्यासाठी झटणारी माणसं आहे. त्यामुळे पाचवड मुळगाडीची आपली ही युतीच आहे थोडक्यात बैलगाडीच्या क्षेत्रासाठी. मित्रांनो त्यांची वैयक्तिक बैल आहे ती आणि असं पण नाही की काय की शेट मला वाटतं मागच्या मैदानात तुमच्याकडे 5-6 पावत्या होत्या. कडे नाही गट सेमी फायनल मागच्या मला वाटते त्याच्या आधीच्या मैदानात काढले आपण कडींच हो. आणि मैदान म्हणजे तुम्हाला आता बाकीचं विहीरवाडा नाला काय इथं कारण तुमची वैयक्तिक बैल आहे ती तुम्ही ती काळजी घेतली. सगळ्याच गोष्टीचं कसं होतंय आता आम्ही फेरं काढायला सुद्धा इथं येतो आणि बैल पण चांगली पाहिजे. आता कसं मुळवाडी पाचवड म्हटलं की सगळ्यांची नामांकित बैल झाली ती शेटची बैल आहे ती चिक्या आहे तेज आहे सगळी बैल पळते ती. आता आपली नवीन खरेदी झाली प्रकाश शेटची सर्जा आहे आमदार आहे आमचा वस्ताद आहे सगळी बैल नामांकित आहे ती. आणि आम्हाला वाटतंय का आम्हाला साधा आपण चालताना ठेसकाळ कुठं काय लागले तर आपल्याला किती वाटतं की आपल्याला म्हणजे आपलं मन हळहळतं तसं आपल्या बैलासनी आपली पण बैल आहे ती बाहेरची पण बैल आम्ही आमचीच मानतो. त्यामुळं कुठलाही बैलाला त्रास होणार नाही हे जी आम्ही जबाबदारी 100% मैदान पार पाडताना पण घेणार आणि मैदान बनवताना पण आम्ही 100% त्याची काळजी घेतलेली आहे. फाट्या किती आहेत टोटल? फाट्या तशा आहेत त्या 11 फाट्या आहेत त्या 11 फाट्या. आणि मधलं अंतर किती आहे? मधलं अंतर आहे 14 ते 15 फूट आहे. 14-15 आणि लांबी 850 का 900? 800 प्लस आहे म्हणजे 850च्या आसपास आहे. लाईव्ह हो वराटीचा पल्ला असल्यामुळे 950-1000 पळाल्यासारखं आहे. कोणत्या चॅनल P3 ला आहे. आणि लॉट्स कसं नियोजन आहे? लॉट 4 तारखेला संध्याकाळी 4 तारखेला संध्याकाळी बरोबर 9 वाजता लॉट्स काढण्यात येणार. आणि कसं आहे आपल्याला दुसऱ्याच्या मैदानात काही नोंद घ्यायची नाही आपण काही पैशासाठी मैदान भरवलेलं नाही कारण का आपण पैशासाठी घेतला असतं तर ती गट पासचं पण माघार दिलं नसतं. आता जस्ट आमचा लगेच शेट म्हटलं निर्णय झाला त्यामुळं किती पण गाड्या नोंद होत्या आमचा एक अंदाजा 500 गाडी नोंद होईल पण किती पण होत्या 4 तारखेला संध्याकाळी 9 वाजता आम्ही लॉट काढणार. निर्णय तुम्ही गट पासवाल्याला पैसे माघारी किंवा सन्मान चिन्ह हे निर्णय मोठा घेतला कारण एखाद्याला गट पास परत काय अशी म्हणता येतं की गट पास करून माघार जातं पण एक काय वाटत नाही गट पास बाबा दररोज यायचं गट पास करून आज सन्मान चिन्ह घेऊन जाणार. कसं आहे प्रत्येक गाडी मालक काय म्हणजे येत नाही काय जण येतात की नवीन येणार ते तितकी ह्यासाठी गट पास व्हावा आम्हाला त्यांचा पण विचार केला आपण. आणि समालोचक मंडळी कोण आहे? समालोचक मंडळी हे आहेत ते विकास सर आणि किरण बिसे. आणि झेंडापंच सलीम चाचा आणि हे काय नाव आसिफ भाई. मित्रांनो बघा मुळीवाडीचं मैदान आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की 4 तारखेला संध्याकाळी लॉट्स काढले जातील आणि 4 तारखेला संध्याकाळी म्हणजे काय होतं लवकर नोंद करत नाही शेवटच्या शनी म्हणते आमची नोंद घ्या ज्यावेळेस त्यांना काय सल्ला त्याचा? त्यांना काय आजपासूनच नोंदणी चालू करायला पाहिजे त्यांनी. आणि 4 तारखेला आमचा रथ असल्यामुळं माणूस आम्ही नेमलेला आहे 5 वर्षा पिंटू वांजळे यांच्याशी संपर्क साधा आणि अंकुश तुपे वडूजवाले यांच्या दोघांचे नंबर टाकले. मित्रांनो आता ही फाटी पुढं किती अंतर आहे? पुढे तर डोंगर दिसतोय पूर्णपणे पुढे डायरेक्ट डोंगरच आहे त्यामुळे गाडी कुठे जाण्याचा विषय येत नाही काय नाही. 1 किलोमीटर जरी पुढे पळून गेले तर डोंगराच्या पलीकडे काय जाऊ शकत? डोंगरावर पलीकडे जाऊ शकत तिन्ही बाजू गावाला असताना तिन्ही बाजू डोंगर आहेत त्यामुळे किती जरी इतरा बैल असतात काय असलं काय टेन्शन आहे